गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियाज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स किंवा भारताचे उड्डाण वाहन कोणते आहे किंवा कोणत्या कोणत्या रॉकेट्सच्या माध्यमातून भारत देश आपले सॅटेलाइट्स सोबतच विदेशातील अनेक देशांचे सॅटेलाइट्स अवकाशात पाठवतो या अग्निबाणांविषयी किंवा रॉकेटविषयी आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. उपग्रह अवकाशात त्याच्या योग्य कक्षेत नेऊन उपग्रह जे आहेत किंवा अशा पद्धतीत तुम्हाला जर हे बाजूला जर तुम्हाला दिसत असेल रॉकेट दिसेल या अशा पद्धतीच्या रॉकेटच्या माध्यमातून भारत देश अनेक प्रकारचे सॅटेलाइट्स अवकाशात म्हणजे 100 किलोमीटर पासून तर 36,000 किलोमीटर पर्यंतच्या कक्षेमध्ये पाठवू शकतो किंवा ऑर्बिट्समध्ये पाठवू शकतो. यासाठी लागणारं तंत्रज्ञान कोणत्या कोणत्या पद्धतीनं डेव्हलप केलं आहे, त्याचा थोडासा इतिहास आणि त्यासाठी लागणारं इंधन असेल, कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये ते सॅटेलाइट्स किंवा उपग्रह अवकाशात पाठवलं जातं, ते लॉन्च व्हेकल्स आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. मागील टॉपिकमध्ये आपण भारताच्या अंतराळ विज्ञान कार्यक्रमाचा इतिहास बघितला होता. भारताचे अंतराळ विज्ञान कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉक्टर विक्रम साराभाई असे जेन्युइन पर्सन विषयी आपण बघितलं होतं. ठीक आहे, ज्यांनी अंतराळ विज्ञान जे आहे फक्त विज्ञानापुरतं मर्यादित न ठेवता सर्वसामान्यांना कशा पद्धतीने यूज करता येईल, सर्वसामान्यांना या क्षेत्राचा किंवा या तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून भारतामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अंतराळ कार्यक्रम पुढे सरकत आलेला आहे. 1947 पासून जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर तेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर भारताला अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाची काही आवश्यकता नाही आहे असे विरोधक म्हणत होते. परंतु जर आज या 70 ते 72 वर्षामध्ये जी काही तंत्रज्ञान प्रगती झाली, या प्रगतीसोबतच अंतराळ क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झाली त्या प्रगतीचा फायदा आज सर्वसामान्यांना आम्हा सर्वांना दिसून येत आहे. शेतकरी असो की मोठा उद्योगपती असो, या सगळ्यांना आजचं हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपण बघू की टप्प्याटप्प्याने या पद्धतीने कशा पद्धतीनं हे इंडियन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स तयार करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, जर तुम्ही ही डायग्राम बघत असाल तर या डायग्राममध्ये तुम्हाला दिसून येत असेल की जे रॉकेट्स आहेत ते रॉकेट्स कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या टप्प्यात राहतात. ठीक आहे, कोणत्या कोणत्या टप्पे त्याचे आहेत तर आपण बघू. जर सर्वात आपण अनेकदा रॉकेट्स उडताना बघितलेले आहे, उपग्रह अवकाशात पाठवताना बघितलेलं आहे. ठीक आहे, तर याचे टप्पे बघू आपण एकदा. तर तुम्हाला हे रॉकेट दिसून येत असेल, याच्या सर्वात खालचा जो भाग आहे ज्यांना आपण साईड्सचा जो भाग म्हणतो त्याला विंग्स असं म्हणतो. ज्या विंग्सच्या मदतीने स्वतःला बॅलन्स करण्यासाठी हे रॉकेट्सला विंग्स लावण्यात आलेले आहेत. सोबत जेट वेन आहे. ठीक आहे, सर्वात खाली जर बघितलं तर जेट वेन आहे. या जेट वेनच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल रॉकेट सोडत असताना मोठ्या प्रमाणात धुवा जो आहे तो खालच्या बाजूला येतो आणि रॉकेट वरती जातं. तर हे जेट वेन जे आहे ते धुवा खाली सोडण्याचं काम करतं. त्यानंतर एअर वेन सुद्धा आहे. अल्कोहोल इनलेट्स पण आहे जिथे अल्कोहोल जाळलं जातं. ठीक आहे, त्यानंतर इथं जर तुम्ही वरच्या भागात बघत असाल तर ऑक्सिजन अल्कोहोल बर्नर आहेत. त्यानंतर थ्रस्ट फ्रेम आहे, प्रोपेलंट टर्बो पंप आहे, त्यानंतर कॉम्प्रेस नायट्रोजन प्रेशर बॉटल्स आहे. त्याच्या माध्यमातून इथे इंधन मिक्स करून एनर्जी क्रिएट केली जाते. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड रिॲक्टर चेंबर्स इथेच आहे. त्यानंतर लिक्विड ऑक्सिजन, यानंतर रॉकेट बॉडीज आणि हे जे टप्पे आहे इथपर्यंत जे टप्पे आहेत ते काय होतात एक एक करून जडत जातात आणि त्याच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात थर्स्ट तयार केलं जातं किंवा ऊर्जा तयार केली जाते आणि या ऊर्जेच्या माध्यमातून हे सॅटेलाइट जे आहे ते अवकाशात पाठवलं जातं. इथे बघाल तुम्ही तर अल्कोहोल वॉटर मिक्सचर आहे या टँकमध्ये आणि त्याच्यावरतं गाईड बीम अँड द रेडिओ कमांड रिसिव्हर्स आहे ज्याच्या माध्यमातून याला कंट्रोल केलं जातं. वरच्या भागात जेव्हा पाठवतो त्याला कक्षेमध्ये पाठवतो सॅटेलाइट्सला, तर सॅटेलाइट्सचा कक्षेमध्ये पाठवण्यासाठी या बॉडीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक गायरो कंट्रोलर आहे इथेच. आणि सर्वात शेवट जर बघितलं तर वॉरहेड आहेत, त्याच्या वॉरहेडच्या जागी आता उपग्रह किंवा सॅटेलाइट ठेवला जातो आणि तो या पद्धतीनं एक एक टप्पे, हे जे खालचे टप्पे आहे एक एक जळत जळत हे विलग होतात रॉकेटपासून आणि ते महासागर किंवा ओशन्समध्ये पडतात. आणि बाकीचा जो भाग आहे, जो वॉरहेड्सचा भाग आहे, त्या वॉरहेड्सच्या भागाला सॅटेलाइट्स ज्या कक्षेमध्ये पाठवायचं आहे त्या कक्षेमध्ये पाठवला जातो. अशा पद्धतीनं एक सर्वसामान्य स्वरूप आहे एखाद्या अग्निबाणाचं किंवा रॉकेटचं. आणि याच्यानंतर भारतामध्ये कशा पद्धतीचे रॉकेट्स तयार केले गेले आहे, त्याला लागणारं इंधन कसं आहे, या सर्वांचा अभ्यास आपण पुढच्या या टॉपिकमध्ये करणार आहोत. तर उपग्रहाचे प्रक्षेपण किंवा उड्डाण वाहन तंत्रज्ञान म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. उपग्रह जे आहे अवकाशात त्याच्या योग्य कक्षेत नेऊन ठेवण्यासाठी उड्डाण वाहनाची किंवा रॉकेट किंवा विमानाची गरज असते. ठीक आहे. हे जे आहे रॉकेट्स योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी अग्निबाणाची गरज असते. आपल्याला जर 150 किलोमीटरपासून तर 36,000 किलोमीटरपर्यंत जर रॉकेट्स वेगवेगळ्या कक्षेत पाठवायचे असेल, प्रत्येक कक्षेचं महत्त्व वेगळं आहे. त्या कक्षेमध्ये जर सॅटेलाइट पाठवाल तर आपल्याला अग्निबाणा किंवा रॉकेटची गरज आहे. रॉकेटचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे चालते. ठीक आहे. जो तिसरा नियम आहे क्रिया प्रतिक्रिया बल न्यूटनचा, त्या थर्ड लॉ ऑफ मोशन्स, न्यूटनचा थर्ड लॉ नुसार या नियमाच्या आधारे अग्निबाणाचं किंवा रॉकेटचं कार्य चालते. याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर रॉकेटमधील इंधन जेव्हा प्रज्वलित केले जाते तेव्हा रासायनिक क्रियामुळे त्याचे ज्वलन होते. अग्निबाणाची इंधन स्थायीरूप, द्रवरूप, वायुरूप अशा 3 टप्प्यांमध्ये असते, अशा 3 स्वरूपामध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर रॉकेट प्रोपेलंट इंधन व ऑक्सिडीकारक घटक जे आहे त्याच्यामध्ये द्रवरूप ऑक्सिजन, द्रवरूप क्लोरीन, फ्लोरीन, हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा नायट्रिक आम्लाचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. यांचे मिश्रण असते, या सर्वांचे काय मिश्रण असते. त्यानंतर द्रवरूप इंधन म्हणून द्रवरूप हायड्रोजन, द्रवरूप अमोनिया, अल्कोहोल, खनिज तेल, बोरॉन किंवा हायड्रॉइड यासारख्या इंधनाचा वापर द्रवरूप इंधन म्हणून रॉकेटमध्ये केला जातो. स्थायीरूप इंधनामध्ये पॉलिब्युटाडाईन आणि ॲक्रिलिक आम्ल यांचा वापर केला जातो. तर ऑक्सिडीकारक म्हणून ॲल्युमिनियम परक्लोरेट नायट्रेटचा वापर करतात. तसेच नायट्रोग्लिसरीन आणि नायट्रोसेल्युलोजचाही वापर इंधन म्हणून केला जातो. ज्यावेळेस भारताचं SLV के सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ज्यावेळेस 1980च्या दरम्यान तयार करण्यात आलं त्यावेळेस इंधनाच्या 4 टप्प्यांचा किंवा 4 स्टेज मध्ये स्थायीरूप इंधनाचा वापर केला जायचा. त्याच्या माध्यमातून 50 किलोग्रामपर्यंत जे काही आपले सॅटेलाइट्स आहेत ते पोलर ऑर्बिट्समध्ये पाठवले जायचे. त्यावेळेस या स्थायीरूप इंधनाचा वापर केला जायचा. पलायन वेग म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. आता पलायन वेग म्हणजे काय? असा वेग. ठीक आहे. पलायन वेग म्हणजे असा वेग ज्याद्वारे कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या सीमेला पार करू शकतो आणि त्याची पृथ्वीवर पुन्हा पडण्याची शक्यता 0 होते. यालाच पलायन वेग असं म्हणतात. जर ही पृथ्वी असेल, या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जायचं असेल, पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदायचं असेल तर भेदण्यासाठी ज्या वेगाचा वापर केला जातो, ज्या व्हेलॉसिटीचा वापर केला जातो त्यालाच म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी किंवा पलायन वेग. आता भूपृष्ठापासून पलायन वेग जो आहे म्हणजे एखाद्या रॉकेटला या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण तोडून जर बाहेर जायचं असेल तर त्याला जवळपास पलायन वेग किती पाहिजे? 11.2 किलोमीटर पर सेकंद इतका वेग पाहिजे, तरच एखादं रॉकेट पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकते.
आता आपण जे काही उपग्रह आहे त्या उपग्रहाची एक रचना बघितली होती, पण ती रचना अशा पद्धतीने असते. आता हे जे रॉकेट्स बाजूला बुस्टर्स लावलेले आहेत, ठीक आहे. तर हे घन इंधनावर काम करणारे सुरुवातीला रेटा पुरवणारे इंजिन्स आहे, म्हणजे ताकद मोठ्या प्रमाणात पलायन वेग तयार करण्यासाठी या इंधनाचा वापर होतो. त्यानंतर घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा पहिला घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा असतो. त्यानंतर द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा, त्यानंतर पुन्हा घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा, त्यानंतर द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा. अशा पद्धतीनं एखाद्या अग्निबाणाची रचना असते. अग्निबाणामध्ये असणाऱ्या इंधनाची रचना असते. पहिले घन टप्पा, मग द्रव, मग घन, पुन्हा द्रव. अशा पद्धतीने PSLV या भारताच्या इंडिजिनियस रॉकेट्सच्या माध्यमातून सॅटेलाइट्स पाठवले जातात. अशा पद्धतीच्या टप्प्यात इंधनाचा वापर PSLV मध्ये केला जातो. आणि वरचा जो भाग असतो उपग्रह ठेवण्याची जागा आहे, त्याच्या माध्यमातून सॅटेलाइट्स किंवा उपग्रह पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये पाठवले जातात. आता भारताकडे जे काही आहे, जे सिरीज आहे लॉन्च व्हेकल्सची, ती अशा पद्धतीने आहे. पहिला आहे SLV3, त्यानंतर दुसरं याच्यानंतर ASLV, त्यानंतर PSLV एक्स्ट्रा लार्ज. म्हणजे जर जास्त वजनाचे उपग्रह पाठवायचे असेल त्याला एक्स्ट्रा बुस्टर्सचा वापर करून ते सॅटेलाइट्स पाठवले जातात. अशा पद्धतीने हा तिसरं लॉन्च व्हेकल आहे PSLV. यानंतर भारताने रशियाच्या मदतीने GSLV हे रॉकेट तयार केलेलं आहे. आणि सध्या जे आहे भारताचं सर्वात मोठं रॉकेट जे असेल ते सर्वात वजन वाहून नेणारं रॉकेट असेल तर ते GSLV MK3 किंवा MKI3, ठीक आहे. अशा पद्धतीचे हे काही सॅटेलाइट्स आहे. यानंतर पुन्हा एक बेबी सॅटेलाइट्स तयार करण्यात आलेलं आहे, जे छोटे बेबी सॅटेलाइट्स तयार करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. ते छोटे सॅटेलाइट्स आहेत. त्या छोटे सॅटेलाइट्स अवकाशात पाठवण्यासाठी या बेबी लॉन्च व्हेकलचा वापर इस्रो करणार आहे पुढच्या काळामध्ये. तर भारताचं जे सर्वात पहिलं लॉन्च व्हेकल आहे त्याचं नाव होतं SLV, ठीक आहे. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. ऑगस्ट 1979 ते जुलै 1980 या काळामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. याची हाईट होती जवळपास 22 मीटर, ठीक आहे. लिफ्ट ऑफ म्हणजे वजन उचलू शकत होतं जवळपास 50 kgचं वजन उचलू शकत होतं. लिफ्ट ऑफ वेट होतं याचं 17 टन होतं, ठीक आहे. 17 टन याचं होतं. त्यानंतर पेलोड होतं 40 ते 50 kg पर्यंत. ऑर्बिट्स होतं LEO, ठीक आहे. LEO ऑर्बिट्समध्ये सॅटेलाइट्स पाठवलं जायचं. LEO मध्ये पाठवलं. LEO म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट, ठीक आहे. असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. म्हणजे पृथ्वीच्या खालच्या टप्प्यामध्ये आपले सॅटेलाइट्स पाठवले जायचे LEO मध्ये SLVच्या मदतीने. अशा पद्धतीने भारताने 1980च्या दरम्यान 40 किलो वजनाचा रोहिणी नावाचा पहिल्यांदा भारतीय उपग्रह भारतीय अग्निबाणाच्या माध्यमातून किंवा रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात पाठवलेलं होतं. अशा पद्धतीची क्षमता डेव्हलप करणारा किंवा एखादा अग्निबाण डेव्हलप करणारा भारत हा जगातील 6वा देश होता त्यावेळेसचा. आणि हे जे सॅटेलाइट हे लॉन्च व्हेकल होतं हे 4 स्टेजमध्ये असणारं होतं. 4 स्टेजमध्ये स्थायीरूप इंधन इथं वापरलं जायचं. आणि जवळपास नंतर SLVने 1983 मध्ये अशाच पद्धतीचे प्रायोगिक स्तरावरचे सॅटेलाइट्स अवकाशात पाठवले होते. त्यानंतर दुसरा याच्या SLV पेक्षा जर ॲडव्हान्स लॉन्च व्हेकल विचार केला तर ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये ASLV असं म्हणतो, ठीक आहे. मे 1992च्या दरम्यान या लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून अनेक उपग्रह आपण पृथ्वीच्या कक्षेमध्ये ऑर्बिट्समध्ये सोडले होते. याची जे हाईट आहे
ते हाईट होती जवळपास 23.5 मीटरची. लिफ्ट ऑफ किंवा वेट होतं याचं 39 टन. पेलोड होतं जवळपास 150 किलोग्राम पर्यंतचे सॅटेलाइट्स उपग्रह जे आपण लो अर्थ ऑर्बिट्समध्ये पाठवू शकतो. याच्या माध्यमातून आपण जरी मुख्यतः 1992च्या दरम्यान आपण महत्त्वाचा सॅटेलाइट्स पाठवला होता. ASLV D3 या रॉकेटने 106 किलोग्राम वजनाचं ASLV D3 च्या माध्यमातून आपण SOSC नावाचा उपग्रह यशस्वीरित्या LEO मध्ये सोडलेला होता. यानंतर SLV D4 म्हणजे ही जी काही सिरीज होती या सिरीजच्या माध्यमाने SROSC-2 नावाचा सॅटेलाइट्स आपण अवकाशात सोडलेला होता. अशा पद्धतीने आपण एक एक टप्प्याने पुढे पुढे जात जात अजून जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवू लागलो होतो. तर या टप्प्यातला हा दुसरा लॉन्च व्हेकल होतं ASLV. याचं लॉंग फॉर्म काय आहे? ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. यानंतर भारताचा सर्वात महत्त्वाचा, ज्याने भारताला खरंच जगामध्ये नाव, अंतराळ विज्ञानाचं नाव मोठं केलं, भारताला जगात PSLV असं हे अग्निमान होतं, जे शाश्वत एकदम म्हणजे भरोशाचं लॉन्च व्हेकल होतं, ज्याचं लॉंग फॉर्म आहे, मराठीत जर विचार केला त्याला ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक अग्निबाण असं म्हटलं जाते, किंवा इंग्रजीमध्ये PSLV याचं शॉर्ट फॉर्म आहे, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हटलं जाते. हा जो PSLV प्रक्षेपक आहे हे इस्रोचं शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखलं जाते. जाणाऱ्या ध्रुवीय प्रक्षेपक याचा जागतिक अंतराळ स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे. PSLVने भारताचे PSLVच्या माध्यमातून अनेक टप्प्याटप्प्यांमध्ये विदेशातल्या सुद्धा उपग्रह आपण पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे याला भारताचा शाश्वत प्रक्षेपक असं म्हटलं जाते. PSLV हे इस्रोचे अष्टपैलू प्रक्षेपक वाहक अग्निबाण आहे असं सुद्धा PSLV विषयी म्हटलं जाते. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणानंतर PSLV हे इस्रोचे वर्क हॉर्स लॉन्च व्हेकल म्हणून उदयास आले. ठीक आहे, म्हणजे 36 त्याचे प्रक्षेपण करण्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात 36 प्रक्षेपण PSLVचे करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर भरोशाचं एक प्रक्षेपक वाहन म्हणून PSLV समोर आलं आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले आणि याच्या माध्यमातून अनेक विदेशातल्या देशांचे सॅटेलाइट्स PSLVच्या माध्यमातून भारताने अवकाशात पाठवलेले आहे वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये. PSLV हे जगातल्या सर्वात विश्वसनीय प्रक्षेपकापैकी एक आहे आणि हे असल्यामुळे अनेक देश जे स्वतःचे अग्निबाण तयार करू शकत नाही असे छोटे छोटे देश आपल्या सॅटेलाइट जे आहे ते भारताच्या PSLVच्या माध्यमातून अवकाशात सोडलं जातं. तसं 104 मागे इतिहासात जर बघितलं तर PSLVने जवळपास 104 सॅटेलाइट एका वेळेस अवकाशात पाठवलेले होते. हा त्याचा सर्वोत्तम विक्रमच होता. ठीक आहे. PSLV C-37 ही PSLV एक्स्ट्रा लार्ज ची एक सुधारित संरचना आहे. एक्स्ट्रा लार्ज म्हणजे एक्स्ट्रा बूस्टर्स लावून इंधनाला पलायन वेग किंवा जास्त वजनाचे उपग्रह आहे ते अवकाशात पाठवण्यासाठी मदत केली जाते. PSLVची वैशिष्ट्ये आपण एक एक टप्प्यात बघू. PSLV ठीक आहे. PSLVची उंची जवळपास 44 मीटर आहे. PSLVची उंची किती आहे? जवळपास 44 मीटर आहे. त्याचा व्यास 2.8 मीटरचा गोल भाग आहे. ठीक आहे, असा त्याला व्यास. त्यानंतर स्टेज आहे 4 स्टेजमध्ये हे प्रक्षेपण केलं जातं. आता याच्यामध्ये एकूण जर त्याची वजन बघितलं तर 320 टन त्याचं वजन आहे. इंधनासोबतच त्याची उंची असेल, वरचं सॅटेलाइट्स असेल, या सगळ्यांची जर विचार केला वाहून नेण्याची क्षमता तर 320 टन आहे. प्रकार आहे
आतापर्यंत जे PSLVचे वेगवेगळे अपडेट व्हर्जन्स आहे, त्याच्यामध्ये PSLV 3 आहे महत्त्वाचे प्रकार. त्यानंतर PSLV G, PSLV CA आणि PSLV XL, जे एक्स्ट्रा लार्ज असं म्हटलं जाते. प्रथम जे उड्डाण आहे PSLVचं 20 सप्टेंबर 1993ला करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे, डेट महत्त्वाची आहे 20 सप्टेंबर 1993, कारण PSLV विषयी जर विचारलं तुम्हाला तर याच्या प्रथम उड्डाणाविषयी तुम्हाला नक्कीच विचारू शकतं. तर अशा पद्धतीने आपण PSLV पर्यंतचे प्रक्षेपक वाहन आपण बघितलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण GSLV आणि GSLV Mark 3 अशा जे काही वायुरूप इंधनावर चालणारे लॉन्च व्हेकल्स आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्हाला जर याविषयी काही प्रश्न असतील, या टॉपिकविषयी काही प्रश्न असतील, तर नक्कीच कॉमेंट्समध्ये लिहा. आणि प्लीज हा जो व्हिडिओ आहे तो लाईक, सबस्क्राईब आणि नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.